वाढत्या तापमानाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी अमरावती जिल्हा परिषद प्रशासनानं जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा केवळ सकाळच्या सत्रात चालवण्याचा निर्णय घेतलाय। दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी हे आदेश मुख्याध्यापकांना पाठवले असून सोमवारपासून त्याची अंमलबजावणी केल्या जाणार आहे। मात्र काही खासगी शाळांमध्ये हा आदेश अंमलात आणणं शक्य होणार नाही असंही समोर आलंय। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं काहीशी कठोर भूमिका घेतली असून संबंधित शाळांनी पर्यायी व्यवस्था करावी असं सांगितलंय। त्याचबरोबर ज्या शाळांना अडचणी येत आहे त्या शाळांचे मुख्याध्यापक आणि जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांनी संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढण्याची शक्यता देखील निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी व्यक्त केली आहे। जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सुमारे 1500 शाळा आहेत, ज्यामध्ये सुमारे 40,000 विद्यार्थी शिक्षण घेतात। हे सर्व विद्यार्थी सोमवारपासून दुपारच्या सत्रात शाळेत जाणार नाही। शाळा सकाळच्या सत्रात चालवण्यासाठी 2 जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी वेगवेगळे आदेश जारी केलेत। माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेची वेळ सकाळी 7 ते 11 अशी ठरवली आहे, तर प्राथमिक विभागाच्या पत्रात 7:15 ते 12:15 अशी वेळ दिलेली आहे। त्यामुळे येत्या काळात वाद होऊ शकतो। मात्र सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची वेळ सकाळी 7 ते 11 अशीच असावी असं संघटनांचं म्हणणं आहे।